जय जय रघुवीर समर्थ. राम 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 राम. सर्व हरिगुरु भक्तांना स्वानंदाचा राम राम. सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी वंदन. आणि तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये हरिगुरु भक्तीस पुनश्च एकदा स्वानंदाचा राम राम. ओम. बऱ्याच काळानंतर परमपूज्य भगवान परमहंस परिव्राजकाचार्य श्रीधर स्वामींच्या जीवनावर अनेक वेळा दृष्टिक्षेप झाला आपला, परंतु आज त्यांच्या मुखातून काही भक्तिविषयक जी वचनं निघालेली आहेत त्याच्यावर हा त्यांच्या चरणी सेवापूर्ण सत्संग. राम. मूळ गोष्ट बंधूंनो मित्रांनो, पहिली समजून घ्या. सर्वात प्रथम ज्याला भक्तीच्या वाटेनं जायचं आहे, आजचा विषय भक्तियोगाचा आहे मित्रांनो. ज्याला भक्तीच्या वाटेनं जायचं आहे त्याच्याकडे कमीत कमी चार गोष्टी असाव्यात. पहिली गोष्ट, चित्तामध्ये रागद्वेष घर करून राहू नये. कुणाविषयी सुद्धा चित्तामध्ये रागद्वेषानं घर करून राहू नये. दुसरी गोष्ट, जगाची नश्वरता त्याच्या लक्षात आलेली असावी, अर्थात क्षणभंगुरता त्याच्या लक्षात आलेली असावी. तिसरी गोष्ट, एकांत प्रिय असावा तो. आणि चौथी गोष्ट, भगवंताला आळवण्यासाठी स्वतःच्या वाणीचा आणि विरक्तीचा त्यानं सतत उपयोग करून घ्यावा. अर्थात ते भय, लज्जा, संकोच ह्या गोष्टी आड येऊ नयेत. राम. पुन्हा चार गोष्टी सांगतो की हे परमहंस परिव्राजकाचार्य म्हणजे एक भगवंताचीच प्राप्ती आता मला करून घ्यायची आहे. हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे. हे समजून घेतल्यानंतर त्या पुरुषाने शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे आणि संतांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःची दिनचर्या ठेवली. त्याच्यात काही उणीव झाली तर प्रायश्चित्त म्हणून सुद्धा पुन्हा 4 माळा भक्तीच्या रूपातच करायचे. या पुरुषाने तीर्थाच्या नावाखाली वेळ घालवला नाही किंवा कर्मकांडाच्या नावाखाली वेळ घालवला नाही. भक्तीसाठी 4 गोष्टीच्या नितांत आवश्यकता आहेत. म्हणजे भगवत प्रेमासाठी 4 गोष्टीच्या आवश्यकता आहेत. पुन्हा सांगतो. पहिली गोष्ट, युक्तियुक्त जीवन म्हणजेच कार्य जीवन. ठीक आहे. 5 घरं भिक्षा मागितली, बस मिळालं ठीक आहे, नाही मिळालं ठीक आहे, असं संतांचं जीवन होतं, सत्पुरुषांचं जीवन. युक्तियुक्त जीवन, कार्यकारण जीवन, बस. आणि सतत एकांतवासामध्ये असल्यामुळे सतत ह्या साक्ष्यभावानं दृष्टीकडं, देहाकडं, सृष्टीकडं, मनाकडं, बुद्धीकडं, अंतःकरणाकडं असं एक निरीक्षण असतं त्यांचं की बाहेरून तुम्हाला ते कसेही दिसत, पण आतून त्यांना ओळखणं फार कठीण आहे. तुम्हाला त्यांच्यासारखंच व्हावं लागेल. का? आतून अमाप शक्तीनं भरलेले असतात, फक्त दाखवत नाहीत. मग त्यांच्याकडे किती शक्ती आहे हे कळायसाठी तुमच्याकडे सुद्धा काहीतरी युक्ती असली पाहिजे, ती काढून घेण्यासाठी त्यांची शक्ती. ठीक आहे. म्हणूनच म्हणते ते लबाडाशी लबाड आहेत, शहाण्याशी शहाणा आहेत, बाळाशी बाळ आहेत, ज्ञानाशी ज्ञानी आहेत, देवाशी देव आहेत. इतके ते प्रामाणिक आहेत.
म्हणून 4 गोष्टीपैकी पहिली सांगितली तुम्हाला, हे युक्तियुक्त जीवन जगत असतात. गरजेपुरतं आहे ना, बस पुरे झालं. आणि शक्तिसंपन्न असतात, शक्तियुक्त असतात, युक्तियुक्त असतात, आणि म्हणून ते प्रेमळ असतात, भक्तियुक्त असतात. ठीक आहे ना. भक्तियुक्त म्हणजे प्रेमळ, दयाळू, क्षमाशील, पण तितकेच कठोर, तितकेच एकांतवासी. म्हणजे दगडावर डोकं आपटून घेतलं आपण तर त्या दगडाला काही फरक पडत नाही. तशाप्रमाणे जर चित्त उपरतीला गेलं तर त्यांच्या पुढे काहीही करा, म्हणून त्यांना एक उपमा लावली. त्या ताकदीच्या पुरुषांना श्रुतीने एक उपमा लावली, आणि त्या उपमेचं नाव आहे भावातीतम. ठीक आहे ना. हां, पक्की बात समजलं. अशा पुरुषांच्या संघामध्ये मुक्ती असा खेळ मांडत असते, जसं लहान मुलं खेळ मांडतात की नाही, आणि इच्छा झाली की मोडतात. सांगायचं तात्पर्य, ह्या 4ही बी गोष्टी त्यांच्यापाशी चतुर्भुज रूपामध्ये कायम असतात. युक्ती असते, शक्ती असते, भक्ती असते, आणि ज्याला हवं त्याला मुक्त करण्याचं त्यांचं सामर्थ्य बी असतं. फक्त दाखवत नाहीत. का तर ही प्रदर्शनाची गोष्ट मुळीच नाही. कशी नाही तर कुलवान स्त्री आहे, कुलीन स्त्री आहे. ठीक आहे ना. कुलीन स्त्री ती बाळाला पाजताना सुद्धा पाठ करते. कुणाकडे? पतीकडे. कुलीन स्त्री म्हणले बाळाला पाजताना पतीकडे पाठ करते, आणि बाळाला जन्माला घालताना घरात अंधार करते. हे जसं आहे ना, तसं हे पुरुष भगवत प्राप्ती झाल्यानंतर आणि भगवत प्राप्तीसाठी दोन्ही वेळे हे कुलीन स्त्रीसारखेच राहतात. रडायचं तर एकांतात, बोलायचं तर एकांतात, सोसायचं तर लोकांतात. राम, आज बऱ्याच दिवसानं श्रीधर स्वामींच्या अशा काही वचनावर त्याचा आरंभ करण्यापूर्वी तुम्हाला पूर्व पीठिका सांगितली. तर स्वामींच्या लेखी भक्तियोग म्हणजे साक्षात प्रेममूर्ती. ठीक आहे ना. साक्षात प्रेममूर्ती. हो, नाही तिथं बस. नारायण. ठीक आहे. एकदम प्रेममूर्ती म्हणजे त्याचा तुम्ही कशाच्या सेवेच्या निमित्तानं, कशाच्या निमित्तानं त्याचा तुम्ही कसाही वापर करून घ्या. तनाने, मनाने, धनाने. इतकी प्रेमळ व्यक्ती असते ती. अच्छा. स्वामी म्हणजे भक्ती म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी असणारी अत्यंतिक प्रीती. त्याचं स्वरूप काय आहे? ते प्रीतीचं, ईश्वराच्या ठिकाणी असलेल्या प्रीतीचं स्वरूप काय आहे? काय आहे? कुणाशीही द्वेष नाही, कुणाचाच द्वेष नाही. जितका भगवंत स्वतंत्र आहे तितकाच भक्त स्वतंत्र असतो. हे त्याचं लक्षण आहे. ठीक आहे ना. भगवंतात सुद्धा प्रवेश करून तो तितका स्वतंत्र आहे. ठीक आहे. विस्तार पुन्हा सांगेन. भक्ती म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी असणारी अत्यंतिक प्रीती. पण मनुष्याने ह्या प्रीतीचा वापर कसा करून घेतला तर पहा. तो प्रेमाच्या नावाखाली परतंत्र झाला. सकाळी मी सांगितलं एकाला, काय आपली सवय तिचं रूपांतर गरजेचं झालं की तुम्ही अडकला. प्रत्येकाला एक काहीतरी सवय आहे की नाही, कुठली तरी, मतलब किसी न किसी को एक कोई ना कोई आदत है. आदत तुम्हारी आगे चलकर जरूरत न बन जाए. और जिस चीज की जरूरत है भक्ति के द्वारा भगवान तुमको कहीं न कहीं, कभी न कभी पूरा करता है.
मनुष्य हा परतंत्र का झाला, तर प्रेमाला वासनेची पुटं चढली. ठीक आहे ना. अपेक्षेची पुटं चढली, इच्छेची पुटं चढली. पुटं समजलं ना, म्हणजे परत इच्छेची, वासनेची, अपेक्षेची ही पुटे चढत गेली. आणि मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, ही दुर्बळता त्याच्यामध्ये आपोआप निवास करू लागली. मग वस्तू, व्यक्ती, परिस्थितीमध्ये तो बांधला गेला, पदार्थामध्ये बांधला गेला, स्वतःला एखाद्या घटनेमध्ये स्वतःला बांधून घेतलं. नाही, मी ते काय डोक्यातनं विसरू शकत नाही माझे ते. राम, मनुष्य आत्यंतिक परतंत्र आहे, अत्यंत दुर्लभ आहे, दुर्बल आहे. कशामुळे? आदत के कारण. दुर्बल का आहे, तर बळाचा वापर केला नाही म्हणून दुर्बळ आहे, संतांचा आश्रय केला नाही म्हणून दुर्बळ आहे. आणि अत्यंत परतंत्र आहे. का परतंत्र आहे, तर वासनेच्या अधीन गेलास म्हणून परतंत्र आहे. उपासनेत राहणारा कधीही परतंत्राला आधार देत नाही. बघा, म्हणून उपासनेचा महाआश्रय हसून सांगितलं समर्थाने. अच्छा, पराधीन आणि दीन, पराधीन व दीन झालेला आहे. त्याला सतत वाटतं मी एकटा राहू शकत नाही. आणि मग श्रुती आधारानं पुन्हा पुन्हा सांगतो, अरे देव सुद्धा एकटा राहिला नाही म्हणून तर सृष्टी निर्माण केली. आणि दीन झाला. दीन समजलं ना, दोन अर्थ दीनाचे आहेत. दीन म्हणजे गरीब झाला, म्हणजे स्वतःला हाताश निराश समजू लागला. हीन दीन मी दरिद्री. मग दीन का झाला? स्वामींचं म्हणणं असं, त्या दीनत्वाच्या पाठीमागे त्याची दोन कारणं आहेत. एक लालसा, ठीक ना, लालसा. आणि दुसरं भोगेच्छा. किती खजील होतो, गिगीड गिगीड करतो म्हणतो गुरुदेव म्हणतात राम. आणि या दीनहीनतेमुळे, त्यामुळे भगवंताने तुझे मत ज्ञानामध्ये रमत नसेल, तर तुझ्या मनात निश्चय निर्माण होत नसेल, तर माझा भक्त हो. म्हणजे श्रीमद भागवताने सुद्धा सांगितलं, विरक्ती नाही म्हणून भक्ती करायची आहे. ठीक आहे ना. ज्याच्याकडे विरक्ती आहे तो ज्ञानी बी आहे आणि भक्त बी आहे. समजते ना. आणि मग समत आणि ते सांगितले, विरक्ती बळे निंदे सर्वे तेजावे. का तेजावे, तर शेवटी बे एक बेच चालेल परमार्थात, बे दोन्ही नको. अरे तुझ्या मनात जर निश्चय निर्माण होत नसेल तर मग माझा भक्त हो. मग माझ्या मनामध्ये निश्चय कशाचा निर्माण होत नसेल की अयम आत्मा ब्रह्म, किंवा ज्ञानाच्या वाटेचा तुझा निर्धार पक्का नसेल तर माझा भक्त हो. मग त्यानं काय होईल? काय होईल त्यातून? तर जगाचा विसर पडेल, देहाचा विसर पडेल. ठीक आहे ना. जगाचा विसर पडेल पहिल्यांदा, पुन्हा देहाचा विसर पडेल. आणि सेवेच्या निमित्तानं माझा संघ घडून, म्हणजे गुरूंचा संघ घडून, भगवंताचा संघ घडून, संतांचा संघ घडून एक आपुलकी निर्माण होईल. त्या आपुलकीतून प्रेम जन्माला येईल आणि त्या प्रेमाच्या पोटी शांती निर्माण होईल आणि त्या शांतीच्या पोटी ज्ञान उपजेल. यालाच योग म्हणतात, भक्ती योग. शांतीच्याच पोटी ज्ञान येईल आणि त्या ज्ञानामध्ये तुला तुझी बी ओळख होईल आणि भगवंताची बी ओळख होईल आणि माझीही ओळख होईल. तुझं कार्य संपलं, मी कुणात आसक्त नाही आणि तू कुणात आसक्त नाहीस. तू तुझ्या वाटेनं स्वतंत्र आहेस, मी माझ्या वाटेनं स्वतंत्र आहेस.
कारण स्वतंत्रतेचं नावच आहे शांती. ती कशामुळे, कुणामुळे, कुठं असं नाही. जो स्वतंत्र आहे त्याच्यापाशी शांती निश्चित आहे. म्हणून परमात्मा इतका स्वतंत्र आहे की त्याच्या अधीन सर्व आहेत, पण तो कोणाच्या अधीन नाही. ठीक आहे ना. राम आपल्याला प्रेमापोटी म्हणावं लागतं की बाळाच्या अधीन आई आहे, आई बाळाच्या अधीन आहे असं म्हणावं लागतं. पण ते कार्याकारण. अन्यथा आईनं बाळ पोटातून बाहेर येऊ दिलं नसतं, कडेवरून खाली घेतलं नसतं, खांद्यावरून उतरलं नसतं, पाजून सोडलं नसतं. नाही. राम पुढे स्वामींना सांगायचंय की असा ज्यावेळेस निश्चय तुझ्यामध्ये पक्व होईल त्यावेळेस, निश्चय पक्व होत नसेल तर मग माझा भक्त हो आणि माझ्या प्रीतीसाठीच सर्व काही करून मला संतुष्ट कर. म्हणजे करता होऊ नकोस आणि फळ भोगू नकोस. म्हणजे मी संतुष्ट होईन बस. बाकी मला संतुष्ट करण्यासाठी अन्य काही कारण लागत नाही. कुठल्याही कर्माचा करता होऊ नकोस. आणि फळाची अपेक्षा करू नकोस. मी जे देईल त्या फळामध्ये संतुष्ट राहा. आणि मी जे तुझ्या वाट्याला कर्म देतोय त्याचं रूपांतर सेवेत कर. म्हणजे कर्तेपण निघून जाईल. म्हणून निष्काम कर्मयोगाची मूळ किल्लीच गुरु किल्ली ती आहे की हे सगळं तुझ्यासाठी करतोय प्रभू, किंवा तुला प्रसन्न करण्यासाठी करतोय. का तर मला तुझ्याशिवाय दुसरं कोण नाही. तुझ्या जवळीकतेचं एक निमित्त आहे. नाही तर मिथ्या जगात सगळं नाशिवंत आहे, तिथं कर्म नाशिवंत नाही का? सगळंच नाशिवंत आहे. ओम. म्हणून माझ्या प्रीतीसाठी तू हे मला संतुष्ट करण्यासाठी हे कर. आणि तुझी ओढ माझ्याकडेच असल्यावर तुला कोणत्याच प्रकारची चिंता करायची आवश्यकता नाही. मग ती ओढ कशी करायची बाबा तुझ्याकडे? हा संसार सत्य दिसतोय, असू दे, सत्य दिसतोय ना, त्याहीपेक्षा मी सत्य आहे, परम सत्य आहे. कारण संसार खोटा मी का म्हणेन, ती माझीच माया आहे. ठीक आहे ना. ज्ञानी यांच्यासाठी संसार खोटा असला तरी कार्याकारण भिक्षेसाठी बाहेर पडावंच लागतं की नाही. आणि काहीच नसेल, भिक्षाही करायचं नसेल, जलपान बी करायचं नसेल तर वायू पिऊन तरी राहावंच लागतं. राम सांगायचा अर्थ एवढाच आहे त्यांचा, स्वामींचा, तुझी ओढ माझ्याकडेच असल्यावर तुला कोणत्याच प्रकारची चिंता नाही. उपाय ठेविले अनंत तैसेची राहावे. तुझ्या प्रेमाचा, स्वामी म्हणते, तुझ्या प्रेमाचा, प्रीतीचा विषय मी एकमेव असल्याने माझ्यात सामावून विरघळून जा. म्हणजे तेच झालं ना. कुठलीही नदीचा शेवट समुद्रात आहे, ऐक ना. मग कुठलीही वृत्ती उठू दे, त्याला निमित्त मला कर, त्याला कारण मला कर, सुखदुःखाला कारण मला कर, लाभ हानीला कारण मला कर. का तर आकारण त्याचं निमित्त तू होशील तर प्रेमभंग होईल. प्रेमाचा, प्रीतीचा विषय एकमेव तू असेल तर तुझ्यातच मी असेन. म्हणजे काय तर आनंदात विरघळून जाण्यासाठी, सामावून जाण्यासाठी, आनंदरूप होण्यासाठी अंतर कमी करावं लागतं, मागणी कमी करावी लागते, संग करावा लागतो. ठीक आहे. मृत्यू लोकाची जाणीव सतत अखंड आतमध्ये तेवत ठेवावी लागते, नंदादीपाप्रमाणे. आणि
हे जर त्रिवार सत्य आहे, त्रिवार सत्य आहे, अकाट्य सत्य आहे, अनादिकालापासून सत्य आहे, की इथून काहीच घेऊन जाता येत नाही, तर जे घेऊन जाता येतं त्या सत्यासाठी वेळ का देऊ नये? भक्तीमुळे परमात्मा प्रसन्न होऊन जे काही देत असेल ते फळ म्हणजेच आपला स्वतःचा साक्षात्कार, अर्थात सायुज्यता, म्हणजे स्वतःला आपल्याला सामावून घेतो. म्हणजे कसं? तर जसं संपूर्ण शेतातली मुठभर माती, त्या मातीतल्या मुठभर मातीतला एक कण, त्या कणाला बी माती म्हणायचं, मुठभर आहे त्यालाही माती म्हणायचं, आणि शेत सुद्धा मातीचंच आहे. त्याप्रमाणे भगवंताचं मत आहे की जे काही तुला दिसत असतं ते सगळे माझे अंशच आहेत, म्हणजे साक्षात मीच आहे. पण एवढं धाडस होत नाही स्वीकृतीचं, म्हणून हळूहळू धाडस कर, आणि ते धाडस करण्यासाठी पहिल्यांदा मृत्यूचं भय काढावं लागेल. आणि मृत्यूचं भय, ठीक आहे ना, आत्महत्या करण्याला सुद्धा निघतं आणि साक्षात्काराला सुद्धा निघतं. पण दोघांमध्ये फरक किती आहे, नाही का? एक विदेह अवस्थेत राहणारा आणि एक दारू पिऊन पडलेला, बाहेरून बघितलं तर अवस्था सारखी दिसेल, पण आतून बस हे तसंच आहे. स्वामींना पुढं सांगायचं आपल्याला की हे भक्तीचं फळ काय आहे ते समजून घे. तदाकार होणे हे भक्तीचं फळ आहे. अच्छा, आपले कोणीतरी रक्षक आहे याचा विचार कधी येतो का? कोणीतरी रक्षक आहे, आणि असं वाटत असले तरी त्याचेही रक्षण करणारा जर कोणी असेल तर त्याचंच नाव परमात्मा आहे. आपल्याला साध्या भाषेत सांगायचं म्हणजे त्याच्या एवढं बलवान कुणी नाही जो जगाचं रक्षण करतो, जो चराचराचं रक्षण करतो. त्याच्या इतका बलवान कुणी नाही, पण तो दिसत नाही. मग त्याचा शोध घ्यायचा कुठं? लोक कुठेही ग्रंथात घ्यायला लागली, तीर्थात घ्यायला लागली, यज्ञात घ्यायला लागली, कुठेही त्याचा शोध घ्यायला लागली. आहे तो सर्वत्र. जसं गुरुदेव सांगतात की संपूर्ण शरीरावर चमडच आहे, पण जिभेवरच पदार्थाची चव कळते. तसं सत्पुरुषापाशीच तो भगवंत कसा आहे, कुठे आहे, केवढा आहे हे त्यांच्याच पाशी कळतं. आणि मी त्याचा अंश कसा आहे, आणि शेवटी स्वतःचं विराटत्व प्रकट झाल्यानंतर मी तोच कसा आहे. राम स्वामींना आपल्याला सांगायचंय, राम एवढं सांगायचंय की तो एकमेव सर्वसमर्थ आहे, सर्वसमर्थ आहे. श्रुती ते सांगत गेली, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ठीक आहे हे सगळं. अच्छा, त्याच्याबद्दलची गोडी वाढली की स्वयंभू अंतर्मुक्ता वाढत जाते. ती करावी लागत नाही, धरावी लागत नाही. एक देव सोडल्यास या जगात कोण कोणाचा आहे हे सर्वाला माहीत आहे, सर्वाचा अनुभव आहे. परंतु ज्याच्या सानिध्यात, ज्याच्या प्रेमात आहोत, ज्याच्या संघात आहोत, त्याच्यातलं देव पण बघून ज्याला अंतर राखून जगता येतं तो रागद्वेषाला बळी पडत नाही. अंतर राखून, मग अंतर राखायचं म्हणजे काय करायचं? आपणच मर्यादा ओलांडायची नाही, संपला विषय. मर्यादा ओलांडली, अंतर पडलं. मर्यादा सोडली, अंतर पडलं.
म्हणून एकमेव देव सोडला तर या जगात आपलं कोणाचं कोण आहे, हे त्रिवार सत्य आहे. राम बालकास जन्म देऊन जर माता मरण पावली तर त्या बालकाचं संगोपन करणारी बुद्धी कोणाला तरी देवच देतो ना. आणि मग कोणाला तरी ती बुद्धी देऊन त्याचे संगोपन करून त्याला संस्कार घालून शेवटी त्याच्या योग्यतेचं, त्याच्या स्वभावाप्रमाणे, गुणधर्माप्रमाणे त्याची सेवा त्याला देऊन बसतो भगवंत. सेवा. राम. पुढे स्वामी म्हणतात, आपल्यास जन्म देणाऱ्या, आपल्या जन्मास कारणीभूत असून आपले पालनपोषण करणाऱ्या आपल्या आईवडिलावर आपले जेवढे प्रेम असते त्यापेक्षा परमात्म्यावर आपले किती प्रेम असावे बरे, हे लक्षात घ्या. परवा एक घटना घडली माझ्यासमोर. त्या मुलीनं नाही म्हटलं आणि 2च दिवसात एका दुसऱ्या मुलाबरोबर ती पळून गेली आणि विवाह केला. आई रडत माझ्यापाशी आली. त्या आईला सांगितलं की गर्भात ठेवलंस, वाढवलंस, संस्कार घातलेस, तरीही तुझं प्रेम त्या प्रेमापुढं तुच्छ ठरलं. म्हणजे याच्यावरून समजून घे कलीमध्ये वासनेला किती मूल्य आहे. आणि माऊली म्हणजे ईश्वर स्वरूप तुझं प्रेम, की स्वतः तिच्यासाठी काय सोसलं याचा विचार तिच्यात आला नाही, कारण ती मुलगी असून तिने विचार केला नाही. तर एक दिवस तिच्यात नक्की विचार येईल. पण तू इथून पुढं अशी कठोर हो की वैऱ्याकडे ज्या नजरेनं बघतेस त्या नजरेनं बघ. ठीक आहे ना. का तर आता तुझा मोह, तुझं प्रेम नव्हतं, तुझा मोह होता. आणि आता तिला म्हणायचे की आई मुलावर प्रेम होतं, पण तुझा माझ्यावर मोह होता. तो मोहाचा धागा तुटला आणि प्रेमाचा धागा जोडला गेला. हरकत नाही, हे वासनाजनित प्रेम आहे. ते लवकरच तिची बुद्धीला माहेरची वाट दाखवेल. ठीक आहे ना. खूप रडली ती महिला. सांगायचं काय की कली वासनेला भरपूर साह्य आहे. कुठेही कधीही कसाही साह्य आहे. तुम्ही फक्त अपेक्षा करा, कुठेतरी तुमची इच्छा पूर्ण करणार असतो कली. आणि महत्वाची गोष्ट, परमात्म्यावरचं प्रेम हे कळण्यासाठी अंतःकरण खूप शुद्ध लागतं, खूप शुद्ध लागतं. कारण एका संतांनी सांगितलं होतं परवा की तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याला त्याच्यापेक्षा आणखी प्रेम करणारं कोणी मिळालं की तो तुमचा विचार सोडून देतो. ठीक आहे ना. म्हणजे कलियुगामध्ये तुमचं प्रेम बाजारात मांडलेलं आहे. त्या वस्तूचा भाव वाढला, ठीक आहे ना, की पहिल्या गिरायकाला नाही म्हणतेत. समजलं ना. हां, हे पक्का समजलं ना. तुम्ही कोणावर जर प्रेम केलं असेल, करत असाल, आणि तुमच्यापेक्षा आणखी दुसरं कोण प्रेम करणार मिळालं की तुमची किंमत कमी झाली. ठीक आहे ना. जसं पहिलं बाळ होतं आईला तेव्हा खूप प्रेम असतं त्या बाळावर, पण दुसरं बाळ झालं की पहिल्या बाळावरचं प्रेम कमी होतं. नक्की होतं, प्रेम कमी होतं. का तर त्याला कर्तव्याची जाणीव करून द्यायची असते. आता तू मोठा झाला आहेस, लहान नाहीस. पण म्हणताना म्हणतात नाही, आईला वडिलांना सगळी मुलं सारखी आहेत, मुळीच नाही. प्रसंगावधान ते कमी होत जातं, कारण ते संसारी आहे. हे प्रेम संसारी आहे. जसं भगवंताने सांगितलं, अनेक योनी आहेत, प्रत्येक योनीला त्याच्या प्रारब्धाच्या अनुसार मी त्याच्या मुखामध्ये अन्न पाणी घातलेलं आहे, त्याचं आयुष्य त्याला दिलेलं आहे. पण विशेष प्रेम माझं कुणासवर असेल तर माझ्या भक्तावर आहे, माझ्या संतांच्यावर आहे, ज्ञानीपुरुषावर आहे. कबुली दिलेली आहे गीतेत आणि भागवतात. यो मे भक्त्यास मे प्रिया.
दिली की नाही? भागवतात बी दिली, गीतेत बी दिली. आणि सांगताना म्हटलं यो यथामाम प्रपद्यते असदैव भजाम्य. तर कुठं कुठं म्हटले वाघ गदगदा द्रवते यश चित्त. हां, माझ्यासाठी ज्याच्या डोळ्यात पाणी येतं, ज्याचं हृदय हलतं, बस मी त्याच्यासाठी वैकुंठ सोडून देतो, असंही बोलले. पण आपलं हे प्रेम साधक वृत्तीमध्ये कार्याकारण होतं. प्रसंग बदलला की प्रेम बदलतं, स्थान बदललं की प्रेम बदलतं, वेळ बदलली की प्रेम बदलतं, व्यक्ती बदलली की प्रेम बदलतं. खूप बदल आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे वृत्ती बदलली की तुमचं प्रेम बदलतं. संतांचं तसं मुळीच नसतं. सत्पुरुषाचं असं असतं की वृत्ती बदलली तर शांती येते, आणि वृत्ती बदलली तर ज्ञान येतं, वृत्ती बदलली तर प्रेम येतं. तीनच गोष्टी. चौथ्या गोष्टीत त्यांचा कुठेच प्रवेश नसतो, हे लक्षात ठेवा. समजलं ना? चौथा कुणी असेल सांगणारा तर आणा पुढे. मग चौथं सत्पुरुषापुढे कुठलं स्थानच नाही. वृत्ती बदलली शांती. मगाशी सांगितलं ना बुद्धांचं, की बुद्धांचा एक अनुयायी त्यांना सोडून चालला होता. का? तर म्हटले वाटेत आपल्या वस्त्राची आणि भिक्षेची टिंगल टवाळी केली आणि तुम्ही एका शब्दानं त्याला दुखवलं नाही. का? बुद्ध म्हटले हे बघ, तुला सोडून जायचंय का? काय हरकत नाही म्हटले. तुम्ही प्रतिकार शक्ती बिलकुल तुम्ही दाखवली नाही, ना युक्ती ना शक्ती. तर म्हटले ठीक आहे, मग भक्ती बघ. काय? तर मी माझ्याशी किती तदाकार आणि एकरूप आहे ते पहा. कसं? तर बुद्धांनी एक वस्तू उचलली आणि ती त्याच्या हातात दिली. म्हटला नको मला. का? तो बुद्धांना सोडून चालला होता. तुमचं काहीच नको मला आता. समज घ्या ना. ती वस्तू द्यायला गेले, ते म्हटले मला काहीच नको तुमचं, मी सोडून चाललोय तुम्हाला. ठीक आहे, जा, काय हरकत नाही. मग तू ही वस्तू घेतली नाही तर राहिली कुणाकडे? तर तुमच्याकडेच राहिली म्हटले. मग त्याने एवढं सगळं काय केलं, ते मी घेतलंच नाही, राहिलं कुणाकडं? तर म्हटले त्याच्याकडंच. छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांनी बोध दिले. ठीक आहे. सांगायचं आश्चर्य असं की ज्याला भगवत तत्वापर्यंत पोचायचं आहे त्याला 3 गोष्टी नितांत सहन कराव्या लागणार आहेत. एक निंदा, पहिली गोष्ट, सगळ्यात पहिली गोष्ट निंदा. दुसरी गोष्ट ईर्ष्या. कुणी ना कुणी तुम्हाला ईर्ष्या करणारा भेटणार आणि कुणी ना कुणी तुम्हाला निंदा करणारा भेटणार. खात्रीनं पहिली निंदा, दुसरी ईर्ष्या. ज्याने भगवत तत्वापर्यंत पोचायचे त्याला ह्या 3 गोष्टी ओलांडाव्याच लागणार. त्याच्याशी लढत बसायचं नाही. अशा प्रसंगात अपेक्षा करायची नाही. समजले ना? पहिली निंदा, दुसरी ईर्ष्या. या 2 गोष्टी प्रत्येक पोचलेल्या पुरुषाच्या जीवनात ठासून भरलेल्या असतात. त्या 3 गोष्टी, त्या 2 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, या तुम्हाला ओलांडण्याशिवाय गत्यंतर नाही. तिसरी गोष्ट क्रोध. ठीक आहे ना? क्रोध तुम्हाला ओलांडावंच लागणार. त्याच्या नादी लागला त्याच्या अगोदर तुमचं नुकसान होणार. लक्षात ठेवा. त्याच्या अगोदर. त्याचा केव्हा होईल तेव्हा होईल. निंदा, ईर्ष्या आणि क्रोध, या 3 गोष्टी लिहून ठेवा. तुम्ही हृदयस्थ करून ठेवा. या ओलांडल्या तरच तुम्ही भगवत तत्वापर्यंत गेला. आणि त्या बाजूला साराव्यात म्हणून भगवंताकडून अपेक्षा करू नका. त्या सारण्या एवढं सामर्थ्य तुमच्याकडे दिलेलं आहे. म्हणून मग सांगितलं युक्ती शक्ती, तेव्हा तिसऱ्यांदा भक्ती आहे. आणि मग त्या भक्तीच्या वाटेनं मुक्त कसं व्हायचं हे ज्ञान तुमच्याकडे येणार आहे. मुक्त कसं व्हायचं, मुक्त कसा आहे, मुक्त कसा होतो हे ज्ञान चौथ्यांदा येणार आहे. म्हणून
या 4 भावंडामध्ये मुक्ती शेवटी आलेली आहे. राम शेवटी आली की नाही. आणि सोपान कोण आहे? भक्तीच आहे ना. त्याच्याशिवाय ज्ञान आहे का? आणि हे कुणाकडून आलं? निवृत्ती म्हणजे शांतीकडून आलं. राम पुढे स्वामी म्हणतात आपल्याला, राम बंधूनो, खरं सुख म्हणजे परमात्मा. खऱ्या अर्थानं त्याला सुख म्हणायचंच नसतं, पण सुखाचा अर्थच आहे विषय आणि इंद्रियांचा संबंध याच्यातून निर्माण झालेली स्फुरणा, ज्याचं नाव सुख आहे. अच्छा, आणि तो एक भ्रम आहे. बर, आता इंद्रिय आणि विषय यांचा संबंध होतोय, आहे का नाही, यांचा समागम होतोय, आणि मग सुख मनाला का मिळतंय? ते मन कोण आहे? थोडा शोध घ्या. मन काय वस्तू आहे का? नाही. त्याला पुढं केलंय तुम्ही, मनाला पुढे केलंय. खऱ्या अर्थानं मन ही संस्था नाहीच, त्याला पुढं केलंय तुम्ही, आहात तुम्हीच, पण एक वेगळा कोट घातलाय. एकदा बाबांनी सांगितलं होतं, बेलसरे बाबांनी, बरं का, बापानं घोंगडं घेतलं आणि मुलाला भीती दाखवली. मुलगा पळत गेला, आईच्या कुशीत गेला. पण पुन्हा बाळ कधीच कुणाला भिवू नये अशी आईची इच्छा होती. म्हणून आईनं काय केलं माहितीये का? बाप निघून गेल्यावर तेच घोंगडं घेतलं आणि बाळ दुसऱ्या दारातून आलं तसं घोंगड्यात दडून पुन्हा भीती दाखवली. बाळ पुन्हा भिलं, पण घोंगड्यात कोण आहे हे दाखवल्यानंतर बाळ पुन्हा कधीच भिलं नाही, ना बापाला ना आईला. का? त्याला माहित होतं एकतर आई तरी असेल, नाहीतर बाप तरी असेल. राम स्वामींना आपल्याला एवढं सांगायचंय की परमात्मा म्हणजे सुख, पण ते सुख नव्हे, त्याच्या पलीकडे एक असणारी स्थिती, तिला आनंद म्हणतात. केवळ जसं आई आणि वडील, जसं विषय आणि इंद्रिय, आहे की नाही, याच्यातून निर्माण, हे कुणाला आनंदित करायचं होतं, कुणाला सुख द्यायचं होतं? त्या जीवाला, बाळाला. आणि ते बाळ एकदा प्रसन्न झालं, गदगद झालं की आईवडील गदगद. बाळाच्या प्रसन्नतेसाठी आईवडील जसं कष्ट सोसतेत, हे तसंच आहे. स्वामी म्हणतात, परमात्म्याच्या ठाई प्रेम करून शांती मिळवणे शेवटी हेच योग्य आहे. परमात्म्याच्या ठाई प्रेम करून म्हणजे आपुलकी, आपलेपणा, म्हणजे सत्याची ओळख. प्रेम म्हणजे सत्याची ओळख, बाकी काहीच नाही. पुन्हा सांगतो, ठीक आहे ना, आपण आत्ताचे नव्हतो, जन्मोजन्मीचे आपण आहोत. हे जसं भगवंत जसा संबंध जीवाला सांगतात, जीव ना पराब्रह्म, अनादि अनंत आहे तू मी, माये समान. पण तुझी ओढ जास्ती करून माझ्यापेक्षा आईकडे जास्ती आहे, म्हणून आई तुझं संपूर्ण संगोपन करते, त्यासाठी मी मायेची निर्मिती केली. राम मायेची निर्मिती, त्याचं कारण हे. आणि म्हणून परमात्म्याच्या ठाई प्रेम करणं म्हणजे संबंध ओळखणं, बाकी काहीच नाही. प्रेम म्हणजे जे आता ते नव्हे. प्रेम म्हणजे संबंध ओळखणे, आणि संबंधाच्या स्मरणातच जिथे असाल तिथे शांती प्रकटते. त्याच्यासाठी काहीच करावं लागत नाही. प्रेमांध व्यक्तीच दुःखाची जाणीव होत नाही. ठीक आहे, खरा प्रेमांध असेल त्याला दुःखाची जाणीव नसते. त्याला दुःख कशाचं असतं तर विरहाचं.
व प्रेमपात्र असणाऱ्या माणसाचं विरहामुळंच तर तुम्ही पूजा पाठ जप तप हे करायला लागला की विरह कमी करण्यासाठी साधन आहे. समज घ्या ना. काही निमित्त आहे, राम 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 दिवसभर राम राम करून काय वेळसर पण होईल की नाही. राम स्वामींना पुढे आपल्याला हे सांगायचं आहे की प्रेमांध व्यक्तीमध्ये दुःखाची जाणीव होत नाही व प्रेमपात्र असणाऱ्या माणसाचे दोषही त्यास दिसून येत नाहीत. पुढे आपले दोष सुद्धा भगवान पाहत नाहीत म्हणून सांगितलं अपिचेत सुदुराचार. तू कसा आहेस, माझ्याकडे आलास ना, माझाच अंश आहेत, मी काय पाहायचं. ऐक नाही, खरकट बाळ तसंच येतं आईकडे पळत, धरतं, मांडीवर बसतं, काही करतं. त्याप्रमाणे भक्ती परवशतेमुळे शरणागत अशा आपल्या भक्तांचे सर्व दोष विसरून परमात्मा त्याच्यावर कृपा करतो आणि निश्चित करतो. काय अरे दळता काढता रानामध्ये काम करता सगळं काही करत असताना बाळ जर मांडीवर येऊन पडलं तर तेवढा वेळ आईला द्यावा लागतो. काय अनुभवतोय ना आपण लहानपणापासून, आईला तेवढा वेळ आपल्यासाठी द्यावा लागतो. तसं आपण साधनेच्या उपासनेच्या निमित्तानं ज्यावेळेस त्याला हाक मारतो तेव्हा भगवंताला तेवढा वेळ द्यावाच लागतो. आपण त्याला वेळ देत नाही कारण आपल्याला आपलं पडलेलं आहे, त्याचं नाही. मग त्याचं मन राखण्यासाठी जरी आपण जप केला तरी पुरेसं झालं, तरी संध्या केली तरी पुरेसं झालं. ठीक आहे ना. बाळाच्या प्रसन्नतेसाठी आई म्हणते हो मी तुझीच आहे फक्त. काय किती आनंद होतो त्याला. आई तू कोणाची, दादाची का माझी, नाही तुझी. केवढा आनंद होतो. आईला बी सोडतो, दादाला बी सोडतो आणि निवांत खेळायला जातो. का तर प्रेमाचा हुकमी एक का, तिथून उत्तर आलं आई. तसं हुकमी एक का प्रेमाचा भगवंत आहे, तिथून उत्तर आलं की असा भक्त मला प्रिय आहे, हा मग मी तोच आहे बस. का भगवंत तुमची ओळख करत नाही, तुमची ओळख तुम्हाला करावी लागते. खरंच आपण प्रेमपात्र आहोत का. नसेल, उणीव असेल तर ती उणीव संतांच्या संगतीनं दूर करा. का तुम्ही स्वतंत्र उणीव दूर करायला गेला की अहंकार होईल. स्वामीने पुढे एवढं सांगायचंय की प्रीतीसारखं दुसरं सुंदर माध्यमच नाही. म्हणून आपल्या भक्ताचे सर्व दोष विसरून परमात्मा त्याच्यावर कृपा करतो आणि निश्चित करतो. कृपा करतो म्हणजे काय करतो, तर बाळ जसं पाचताना आईला पदराखाली घेते, बाळाला पदराखाली घेते, ठीक आहे ना, पदराखाली म्हणजेच कुणाला दृष्ट लागू देत नाही. तर कृपेखाली राहणं म्हणजेच दृष्टीरहित राहणं, दृष्टरहित राहणं, दृष्ट आणि दृष्टी रहित राहणं हीच कृपा आहे. ठीक आहे ना. अरे बाळ घरात आलं आई बरोबर तुझ कद्या तर त्याची दृष्ट काढली जाते कारण ते बाहेरून आलंय. तसं ते मायेतून आलंय, ठीक आहे ना. हा भक्त मायेतून आलाय, भगवंत त्याचीही दृष्ट काढतो की माझ्या भक्ताला कोणाची दृष्ट लागू नये. राम प्रीतीसारखा अमूल्य पदार्थ काल्पनिक सुखाच्या मागे लागून घालविणे, आता हे काही इष्ट आहे का, तुम्हीच पहा. हे योग्य आहे का. देतो भगवंताने तेच सांगितले, अंतकालेचे मामे स्मरण. शेवटी सोडताना, शरीर सोडताना तू माझं स्मरण करून शरीर सोड. कुठे येशील माझ्यापाशी. पण यानं कड्यावरून उडी मारली तर प्रेयसी पर्यंत जाईल का, नाही. पण इथं तू जीव सोडलास तर भगवंत तुला शिवतत्वामध्ये विलीन करेल, विष्णू तत्वात विलीन करेल, नारायण तत्वात विलीन करेल का नाही. हो, सुखाच्या मागे घालवणं हे इष्ट आहे का. आयुष्य सुखाच्या मागे घालवणं हे इष्ट आहे का. आणि प्रीतीसारखा पदार्थ, अमूल्य पदार्थ, त्याला भाबडेपणानं लात मारून बाजूला करणं योग्य आहे का. हो, असं पहा, नात्यातली व्यक्ती स्वामींच्यावर प्रेम करण्यासाठी फारशी संबंधात आली नाही.
किंवा जिथं जिथं गेले तिथे तिथे त्यांची आंतरिक ओढ फक्त भक्ती आणि प्रेमाची असून सुद्धा पुरेसं प्रेम त्यांना काही मिळालं नाही. पण जेव्हा साधन तपाच्या द्वारा भगवत तत्वाची ज्ञानतत्वाची प्राप्ती त्यांनी करून घेतली, तेव्हा त्याच देहावर असंख्य लोक प्रेम करू लागले आणि शेवटी ती सुद्धा स्वतः प्रेममूर्तीच झाली. बदल्यात प्रेमच देत होते, बदल्यात प्रेमच घेत होते. मला काहीच नको, देण्यासाठी माझ्यापाशी प्रेम आहे आणि घेण्यासाठी माझ्यापाशी हृदय बी प्रेमळ आहे. ठीक आहे ना. म्हणून आवडती नावडती सगळी लोक त्यांच्यापाशी राहत होती. शेवटचं चरण त्यांचं असं आहे, ते म्हणते निश्चयाने निर्धाराने तुम्ही प्रेम संपादन करा. म्हणजे भूक असेल तर प्रेमाची ठेवा, गोळाच करायचं असेल तर प्रेम गोळा करा, साठवायचं असेल तर प्रेम साठवा, वाटायचं असेल तर प्रेमच वाटा, द्यायचं असेल तर प्रेमच द्या, घ्यायचं असेल तर प्रेमच घ्या. आणि हे लक्षात ठेवा, माझा शेवटचा संदेश या भक्तियोगाच्या निमित्तानं तुम्हाला हाच आहे की आपले जीवन त्याच्याच साठी आहे, बाकी कशासाठी नाही. हे जग त्याचं आहे, त्या जगावर प्रेम करा, अर्थातच त्याच्यावर प्रेम केल्यासारखं आहे. म्हणून त्याला वेगळा शोधण्यासाठी तू वेळ घालवू नका. आणि ही सुरुवात तुम्हाला संतांच्याकडून करावी लागेल आणि शेवट तुमचा संतांच्या चरणी व्हावा. ही प्रेमाची पूर्णाहुती बी आहे आणि हाच प्रेमाचा आरंभ आहे. यालाच शुद्ध भक्तियोग म्हणतात. इति कृष्णार्पणमस्तु. वासुदेवार्पण. राम 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 राम.